7 ते 8 दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी या इथे आपल्याला लागणार आहे 1 वाटी मैदा, चवीनुसार मीठ घालायचं, 2 चमचे तुपाचं मोहन घालायचं. हे मोहन छान पिठाला चोळून घ्यायचं. पिठाला मोहन चोळून झाल्यानंतर पिठामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवत असताना खूप सैल किंवा खूप कडक भिजवायचं नाही. जेमतेम मध्यम आकाराचं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आणि पीठ पुन्हा एकदा मळून एक 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. करंजीचं आतील सारण बनवण्यासाठी 1 टेबलस्पून पॅनमध्ये तूप घालायचं. त्यामध्ये छान खसखस भाजून घ्यायची, काही ड्रायफ्रुट्स घालायचे आणि त्यानंतर ओल्या नारळाचा चव घालायचा. जेवढा चव आहे त्याच्या निम्मी वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे. सारण अगदी 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ अजिबात परतवायचं नाही, कारण ती कडक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि जायफळ विलायचीची पूड घालायची आहे. 10-15 मिनिटं झाल्यानंतर पिठाला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आणि त्यातील एक गोळा हातावर गोल करायचा आणि तो पिठात बुडवून त्याची एक पारी लाटून घ्यायची आहे. पारी लाटून झाल्यानंतर जेमतेम 1 ते 1.5 चमचा मिश्रण किंवा सारण त्यामध्ये बसेल अशा पद्धतीने आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरत असताना ते सांडणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणून कडेने ही पारी उचलून धरायची आणि नंतर चिमटीच्या साहाय्याने कड त्याची दाबून घ्यायची. दाबून झाल्यानंतर फिरकीच्या चमच्याने छान करंजीला आकार द्यायचा. आता याच पद्धतीने दुसरी करंजी सुद्धा आपण साच्यावर करून पाहणार आहोत. पारी लाटून झाली की ती लगेचच आपल्याला साच्यावर ठेवायची आणि साच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मिश्रण म्हणजे सारण जेवढं बसेल तेवढं लावायचं आणि कडेने थोडंसं पाणी लावायचं आणि ती कड दाबून घ्यायची. तर अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही करंज्या करू शकता. करंजी जर पाहताल तर अगदी मस्त करंजीला आकार आलेला आहे आणि या करंज्या थोड्या करून मगच तळून घ्यायच्या आहे. ओल्या नारळाच्या करंज्या तळत असताना या करंज्या आपल्याला जास्त कडकडीत तेलात अजिबात तळायच्या नाही, तर अगदी मध्यम स्वरूपाचं तेल गरम असेल त्यामध्येच या करंज्या आपल्याला तळायच्या आहे. म्हणजे या करंज्या आतपर्यंत छान तळल्या जातात आणि तळल्यानंतर छान मस्त खुसखुशीत होतात. आता साधारणपणे या करंजीचा रंग ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या करंज्या तळायच्या आहे. साधारणपणे या इथे मी 2-3 बॅचेसमध्ये या करंज्या तळलेल्या आहे. अशा पद्धतीने करंज्या तळल्यानंतर त्या आतपर्यंत छान खुसखुशीत होतात आणि या करंज्या आपल्या 7 ते 8 दिवस अगदी आरामशीर टिकतात. या व्हिडिओची डिटेल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन पाहू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.